रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। शहरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव ही डीजे मुक्त वातावरणात साजरा होणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका कार्यक्रम यामध्ये डीजे लावण्यास बंदी घातली आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे। सोलापूरकरांनी डीजे विरोधात हाक दिली होती, याचा परिणाम म्हणजे डीजे मुक्त सोलापूर ही चळवळ सुरू झाली। त्यानंतर सजग सोलापूर समिती, डीजे विरोधी कृती समितीने आंदोलन केलं। प्रशासनानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात तर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरात गणेशोत्सवात डीजे बंदीचा आदेश काढला। यामुळे शहर जिल्ह्यातील गणेश मंडळांनीही डीजे मुक्त उत्सव साजरा करत राज्यात आदर्श निर्माण केला। त्यानंतर आता नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीतही डीजेला बंदी घालण्यात आली आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तसा आदेश काढलाय। त्यामुळे आता नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा लागणार आहे। नवरात्रोत्सवात अनेक मंडळे पारंपरिक वाद्य तसेच वापरतात, परंतु डीजेचा देखील वापर करता येणार नाही। सोलापूरकरांची या कर्णकर्कश आवाजातून पुन्हा एकदा मुक्ती होणार आहे। पोलीस आयुक्तांच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य सोलापूरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे। शहरात नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक व त्यावरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत। परिस्थिती पाहून मिरवणुकांचा मार्ग ठरवणे, मार्ग बदलणे, मिरवणुकीत सामील नागरिकांचे वर्तन कशा प्रकारे हवे, ध्वनिक्षेपकाची आवाजाची मर्यादा ठरवणे, रस्त्यात अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करणे यांसह अनेक विशेष अधिकार त्यांना दिले आहेत। याचा भंग करणाऱ्यांवर ते कारवाई करू शकतात। 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हे आदेश लागू राहतील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।